ओम सद्गुरुनाथ संत कायकेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. शिवपार्वते हर हर गंगे नमो नमः. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती वेद वंद्य तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रती अगाध नीती प्रकटविली. तुझ्या बळे विश्वव्यापका सूत सांगे शौनकाधिका भद्रायुषी शिवकवच देखा श्री गुरुने शिकविली. मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायु बाळतो. एक शंख उत्तम देत आजाच्या नादे शत्रु होती मूर्छित. खड्ग दिदले अद्भुत त्रिभुवनात ऐशे नाही की. ते शस्त्र शत्रु ते दाविता नग्न जाते कदाच भस्म होऊन. 12 शस्त्र भवळ गहन तत्काळ दिदले कृपेने. तेने शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंत ऐरारोग्य विख्यात सर्व रायात श्रेष्ठ तो. चिरकाल विजयी होऊनी संतोष रूपे पाळी मेदिनी. निष्कामदाने करुणी माझेल त्रिभुवनी कीर्ती घोष. भाग्यलक्ष्मी असुतव सदनी भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भुवनी. दान लक्ष्मी ओनी करकमळे राहो सदा. सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दुर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम. दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी. शत्रु लक्ष्मी खड्गाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी अखंड सो. विद्या लक्ष्मी विलसो सर्वदाही तुझ पाशी. ऐसे ये शिवयोगी बोलोण तेथेची पावला अंतरधान. भद्रायु सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती. इकडे भद्रायूचा पिता निश्चित दाशारदेशींचा नृपती वज्रबाहू महामती. शत्रू त्यावरी पातली. मगध देशाधिपती हेमरथ तेने देश नागविला समस्त. धनधान्य हरून नेत सर्व करीत गोहरण. स्त्रिया पुरुष धरून समस्त बळे नेवणे बंदी घालित. मुख्य राजग्राम वेष्टित बाहेर निगत वज्रबाहू. युद्ध झाले 10 दिन पर्यंत. हा एकला शत्रू बहुत मग त्याशी धरोनी आजित. रते बांधते आकर्षोनी वज्रबाहूचे अमात्य धरोण. तेही चालविले बांधोण. सर्व ग्राम प्रजा लुटून राजश्रिया धरिल्या. ऐश्वरोनी समस्त घेऊन चालला हेमरथ. वज्रबाहू सचिवा सहित मागे पुढे पाहतशी. पुत्र ना बंधू आम्हास
कोण कैवारी या समयास आम्ही पहावे कवनाची आस सोडवेल कोण दुःखार नवी तो समाचार कळला भद्रायुषी की शत्रू नीती पितयासी गुरु स्मरण करुणे मानसी अंगी कवच लिहिली मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खडग घेऊन उत्तम माते लागे नमस्कारी म्हणे माते शत्रू बहुत ग्राम हरुणी पितयासनेत तरी मी गुरुदास तुझा सुत सहारे न समजताते माते तुझ्या सुकृते करुण आकृतांत समरी करीन चूर्ण पृथ्वीची राजे जितची धरुण आणीन तुझ्या दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभविनाज तेजा पुंज शरद काळीचा द्विजराज सोज्वळ जैसा शोभत पद्माकर पुत्र सुनयवीर आसवे घेतला सत्वर सर्पाचा माग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती इबा हे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी की जनक जेचे कैवारी लहुकुश पुत्र जैसे पाय क्रमती भूमी सत्वर शोभती धाकुटे वये किशोर जवळी देखोनी शत्रूंचे भार सिंहनादे गर्जिनले म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त वज्रबाहु ऐशी दिव्य वस्तन चोरून नेता त्वरित शिक्षा लावीन तुम्हा ते तस्कराशी हेची शिक्षा जाण छेदावे कर्ण नाशिक कर चरण एवढा न्याय करुण कैसे वाचून जाल तुम्ही घे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निज भक्त कैवारी एक मृगांक एक मित्र एक वशिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगींद्र देवी दोघे भासती असंख्यात सोडिती बाण जैशधारा वर्षे घन वीर किळिले संपूर्ण मयुरायसे दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रास्त्र समग्र वाद्य वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या तो जलज वाजविला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनाथ सावरीत कुंभिनी ते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रू पडिले मूर्छित रितेरथ धावती त्यातील दिव्यरथ घेऊन दोन्ही दोघे आरडले तेच क्षणी चापे बाण लावणी सोडती प्रलय विद्युद्वत वज्रबाहूचे वीर बहुत आभारा समवेत गजरथ भद्रायु भोवते मिळत कैवाऱ्या पुला म्हणवणी वाद्य वाजवून या दळ भद्राय भुवते मिळाले सकळ म्हणते हा कैवारिया वेळ आला न कळे कोठूनी पाठीराखा देखोनी समर्थ विरास बळ चढले अद्भुत हेमरथाचे सेना बहुत सहारिली ती काळी वज्रबाहू सहित प्रधान रती बांधले पाते दुरुण
म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुने शिकविली पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोने स्नेह वाटतो कोण आहेत न कळे सत्य मज वाटते परमाप्त हृदय धरून यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांदरण रक्तपूर चालिले जाण वज्रबाहू दुरुण प्रधाना सहित पाहतसे निवार भद्रायूचा मार शत्रू केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखो हे मरथा लोटला तेव्हा कृतांतवत दोघाशी युद्ध अद्भुत चार घटका जाहले शत्रु थरथरा कापत म्हणते भीम की हनुमंत किंवा रेवती नाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देखून उत्कर्ष बहुत भद्रयूने शिवयोगी दत्त खड्ग काढले तेज अद्भुत सहस्र मार्तंडा समान काळाग्नीची जीवा कराळ की प्रळय विजांचा मेळ की काल सर्पाचा गरळ तेवे खडग झळकतसे ते शस्त्र झळकता ते जाळ मागद दळ भस्म झाले सकळ मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत जाहला के काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे सहरती मग पळू लागला पवन गती उरल्या दळा समवेत प्रधाना सहित वज्रबाहुशी टाकून पळती शत्रू घेतले राण ते भद्रयूने देखोण धरिला धावून हे मरथ धरिला तो दृढ केशी ओढूने पाडिला भूमिशी लत्ता प्रहार देत हृदय देशी अशुद्ध ओकीत भडभडा आरती बांधिला करशोण मंत्री प्रधाना सहित जाण शूरमुख शर घेऊन पाच पाट काढली अर्धखांड अर्धमिशी भादरुण माघारी चालवी संपूर्ण राजश्रिया पार कोशधन घेत हिरोन ते धवान देश नागविला होता सकळ वस्तू मात्रा नविल्या तत्काळ गोभार परतविला सकळ जेतीच तेथे स्थापिला अमात्या समवेत पिता सोडवून पायी ठेविला माता वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुण नैनी लोटल्या श्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढले उडी घालुनी जळता शत्रुदा वाग्नित वर्षला शी जलदाद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेश आलाशी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरली बालकांची कौतुके की सहस्राक्षेने केले धावणे वाट तशी
सकल राजश्रिया धावोण उतरिती मुखावरून लिंबलोण म्हणते बाळा तुझ वरुण जाओ वाळून सर्वही भद्रायु म्हणे नगरात चला शत्रू घेऊन समस्त बंदे घालून रक्षा बहुत परम यत्ने करोनिया नगरात पिताने उण बैसविला दिव्य सिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारिले कसरा आरती वरुणे वाटती शर्करा नगर जन धावती त्वरा वज्रबाहुशी भेटावया वज्रबाहू म्हणे सद्गद होऊन जेने मज सोडविले धावून त्या कैवार्याचे चरण धरा जाऊ नये वेळा भद्राय म्हणे पितया लागुण शत्रुस करा बहुत जतन 3 दिवसा मी न परतोण जाना तुम्हा पाशी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐशे बोलून दोघे जण रथारूढ पै झाले म्हणो वेग करुण येऊन वंदिले मातेचे चरण मग तिने करुणे निंबलोण सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दया घण चित्रांगद श्रीमंतिनीशी भेटोण जन्मदारभ्य वर्तमान त्याशी सांगे भद्रायुचे पिता सोडवून पुरुषार्थ केला तो ऐकिला समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊन या ऐकतायसा मधुर शब्द श्रीमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरती चरणारविंद पूजती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर जाणावा ताच्या हे लग्न मग दळभार वाहने पाठवून दिदली वैश्यनगरा प्रती सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन या पार लग्नाशी चालला पद्माकर वाद्या पार वाजती भद्रायु बैसला सुखासनी तैशीच मातशी बिकायानी चित्रांगद सामोर येऊनी घेऊन गेला मिरविता वर पाहुणे जनतटस्थ म्हणते काय साया पुढे रतिनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नाशी त्यात वज्रबाहू सपरिवारे लग्ना लागे पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविनला भद्रायुने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे नैनी चालिल्या विमलांबुधारा अभिषेक करते रेरा मगा वज्रबाहू पुसे वरा देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवना माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती मग भद्रायुने कांतीने उण सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यान कोटी ते शिवयोगियाची होय भेटी तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेटविले कांतीने उनी वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे ऐशी निधाने वरिष्ठे म्या घोरवणी टाकिले नष्टे मज एवढा न्याय कोठे पृथ्वी शोधिता नसेल
सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे सद्गतीत मने शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा मग श्रीमंतिनी चित्रांगद उभयताशी करुणे ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुण मदत्वा धाविला नोण सरशप कनकाद्री होण श्रेष्ठ केला गुणसरिते त्वा माझा केला उद्धार मज भाग्यास कैचा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुतासहित त्वा दिदली ऐशे बोलून त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायुधाहुने सद्गदित साष्टांगे नमित पितयाते वज्रबाहू देता लिंगण जीवी भेटती शिवानी षडानन केवाचस्पत्याने कच निधान संजीवने साधिता आलिंगिती मस्तकावघ्राणुन झडकरी सप्रेम बैसविला अंकावरी कीर्तिमालिने स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रबाहू नृपती मग पद्माकर सुनया प्रती भद्रायु भेटवी पितयाते गगनेन समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग 4 दिवसानंद यथा सांग लग्न झाले अंधन दिदले अपार 2 लक्ष वाजी अयोत कुंजर दास दासी भांडार भरुणी द्रव्य दिदली सवे घेऊन कीर्तिमालिनी पद्मकरा सहित जनक जननी निज नगरा तेच क्षणी जाती झाली ते धवा गगन गर्भेन समाये हरिक ऐशे माता पितयाशी झाले सुख पट्टराणी सुमती देख केले अधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी करभार नेमुण करुणी आपणाधीन जीवदान दिदले तया भद्राय ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत जरी जन्मजन्मी हिमनग जामात पूजला असेल प्रेम भरे श्रीपतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय मग त्या भद्रायुवरी छत्र वज्रबाहूने उभवणे सत्वर श्री सुमती सहित तपापार हिमकेदारी करिता जाहला करिता शिवाराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायुभूत दिन राज्य करिता पृथ्वीचे शिवकवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा पार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायु धन्य तो असो भद्रायु नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत चालिला वन विहारार्थ अवलोकित वन श्रीते छाया सगण शीतळ वाटप वाहती जल निर्मळ तेथे बसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळी रातांजण मलयागार सुवास चंदन अशोक वृक्ष खरजुरी सगण आंबे जांभळे खिरनिया वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीरा औदुंबर परी भद्रनभ भेदीत गेले गगनमार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती
सेवती बकुळ शेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपागस्ती वृक्ष पाही वेष्टूनी वरी चालिली कनकवेली नागवेली परिकर आपोहळ वेली नाना लता श्वास कर द्राक्ष द्राक्ष दीप द्राक्ष तरु सुंदर जाय फळे डोलती फळ भारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादे मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तिरी क्रीडती असो तया वनात कीर्तिमालने समवेत क्रीडत असता कस्मात एका पूर्ववर्तले दुर्वरी भद्रायुलोकित तो स्त्री पुरुषेती धावत ऊर्ध्व करुणिया हस्त दीर्घस्वरे बुभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणे नृपश्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गज बजोनी धाविन्नला नृप शर लावून उडिले चाप तव तो व्याघ्र काळ रूप श्रेशी नेत धरून या रायेशर सोडले बहुत परितो न गणे तैसाची जात विजवायशे शराद्भुत अंगी भेदले तयाच्या गिरिकंदरे ओलांडून व्याघ्र गेला श्रीस घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करे आक्रोशी लालने तुझ विन गृह वाटते महारण्य रायाशी म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक जिने तुझ देखता सत्य माझ्या श्रीने केला कांत कांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मजया पासुनी तुझी हाका फोडल्या बहुत धाव धाव हे जगतिनाथ धिक तुझे शस्त्रे समस्त खड्ग व्यर्थ गुरुने दिदले द्वादश सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्र जाळ क्षतापासून सोडवी तत्काळ शरणांगता रक्षे तोच क्षत्रिय धिकाश्रम धिक ग्राम जेते नाही सत्समागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षीन भजे उमापती ते धिकणारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पितयाशी शिनविता धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै जाको पदवी आपला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवे संकटे प्राण गेलिया भद्राय बोले उद्विग्न मी तुझ इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राजदान घे माझे विप्रमणे कासया लग्न श्रेहानास कासया धन जन्मंतासी दर्पण व्यर्थ काय दाऊनी मुडास कासया उत्तम ग्रंथ तरुणा संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैशी तृषाक्रांताशी पाजले घृत क्षुधा तुराशी माळा गंधाक्षत चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागे न लगे तुझे राज्य धन दे माझी श्री आणून राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन गिदल्या म्या तुझ प्रती रायाचे सतत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहुण उंच असे न सरे कधी मे पापाशी भीत नाही जाण अंगीकारले तुझे से रत्न सागरी ढेकुळ पडले उण तरी सागर काय ढवळेल धुळेने न मळे आकाश
तैसा मी सदा निर्दोष. राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी. माझे बळ गेले तेच क्षणा. व्याघ्रे नेली विप्रललना. आता श्री देवोनी ब्राह्मणा. अग्निकाष्ठे बक्षीन मी. विप्रा पुढे संकल्प करुणे दान दिदले कीर्ती मालिनी. विप्रगुप्त झाला तेच क्षणी. राय अग्नी चेतविला. ज्वाळा चालल्या काशपंथे. मग स्नान केले नृपनाथे. भस्म चर्चिले सर्वांगाते. रुद्राक्ष धारण केले. आठवणे गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान. प्रदक्षिणा करुणे तीन. अग्निकुंडा भोवत्या. जय जय शंकर उमारंगा. मदनांतका भक्त भवभंगा. विश्वव्यापकाराध्य लिंगाने विघे तुझ पाशी. उडी टाको जाता ते वेळी. संभाव्य चेतला ज्वाला माळी. तव त्यामधून कपाल मौळी. अपर्णे सहित प्रगटला. दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदश नयन. पंचविशांती तत्वाहुण. पंचभूता वेगळा जो. भद्रायुषी हृदय धरुणे सत्वर. म्हणे सकया इच्छित मागवर. तुझी भक्ती निर्वाण थोर. देखोनी प्रकट झालो मी. भद्रायु बोले सद्गतीत. म्हणे विप्रश्रिया नून दे त्वरित. ते ऐकोनी हा शिन्नला जगमुखतात. विप्रतो मीच झालो होतो. व्याघ्र मीच होऊन. गेलो भवानीस घेऊन. भक्ती पाहावया निर्वाण. दोघे आम्ही प्रकटलो. तुझी घे कीर्ती मालिनी. म्हणून उभी केली तेच क्षणी. देव सुमणे वर्षती. गगनी रावचरणी लागतसे. शिव म्हणे रे गुणवंता. अपेक्षित वर मागे आता. हेरू म्हणे वज्रबाहू. पिता सुमती माता महासती. पद्माकन गुणवंत. कैलाशी न्यावा श्री समवेत. इतक्याच ठाव यथार्थ. तुझ समीप देईजे. तुझ्या पार्श्व भागी सकळ. असोत स्वामी अक्षय ढळ. यावरी बोले पय हा फेन धवल. कीर्ती मालिनी तू मागाता. ती म्हणे माता शिमंतिनी. पिता चित्रांगद पुण्यखानी. तुझ समीप राहो अनुदिनी. शुलपाने तथास्तु म्हणे. तुम्ही उभयताने मागितले. ते म्या सर्व दिदले. माझे चित्त गुंतले. तुम्हापाशी सर्वदा. मग कीर्ती मालिनी समवेत. 10 सहस्र वर्षे पर्यंत. भद्रायु राजा राज्य करीत. हरिचंद्रा सारिखे. मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघे झाली. दिव्य विमाने कपाल मौली. नेता झाला सन्निध. चित्रांगद शिमंतिनी. वज्रबाहू सुमती राणी. अवघे विमान रूढ होनी. पावली शिवपद शाश्वत. श्रीपुत्रा समवेत पद्माकर. भद्राय कीर्तिमालिनी सुकुमार. त्यास विमान धाडून श्री शंकर. आपल्या स्वरूपी मेळविले. हे भद्राय आख्यान परमयशोदादायक आयुष्यवर्धन. ऐकताली तजान. विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत. ते सर्वदा वादी जयवंत. विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्व ठाये. भद्राय आख्यान पुण्य आगळे. पदरचना हे बिल्वदळे. उमा वल्लभा वाहती भाव बळे. ते तरती संसारी. भद्राय आख्यान कैलासगिरी. जो का पारायण प्रदक्षिणा करी. त्याचा बंध तोडो निमदनांतरी.
निष्पाप करे सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका श्रीवरदा कैलासनायका भक्त काम कल्पद्रुम गजांतका नयेशी तर्का निगमागमा. शिवोल्लामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड. अष्टोदशाध्याय गौड श्री साम सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की. शिव हर हर गंगे शिव पार्वती हर हर गंगे नमो नमः. गुरुदेव दत्त.